माजी खासदार धर्मनाथ सादुल हे माझे जुने स्नेही आहेत. त्यांचा आणि माझा सहवास हा 50 वर्षाहून अधिक काळापासून आहे. त्यांचा युवक काँग्रेसचा राजकीय सहवासात त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. ते नगरसेवक, महापौर, खासदार अशा विविध पदावर काम करीत असताना त्यांनी आपल्यातील संयमपणा कधीच सोडला नाही. ते सातत्याने सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्नशील असत. अशा या माझ्या मित्राचं अकाली निधन झाल्याचं वृत्त मनाला वेदना देणारे आहे, असं महाराष्ट्र वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. ते मंगळवारी सायंकाळी विजयनगर येथील धर्मनाथ सादुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन केले. त्यावेळी त्यांच्या शोक संदेशात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कैलासवासी धर्मनाथ सादुल यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी सादुल यांची पत्नी, मुलगा आनंद, गोवर्धन श्रीनिवास व नातू प्रभाकर सादुल, सत्यनारायण गड्डम, व्यंकटेश सादुल, धर्मनाथ सादुल यांचे सहकारी पुरुषोत्तम श्रीगादी, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, माजी नगरसेविका शशिकांत केंची, बाळासाहेब पवार, राजू शेंडगे, मारुती पवार यांच्यासह धर्मनाथ सादुल परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. सादुल यांच्या निधनाने मनाला वेदना झालेत, अशा भावना माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. जवळजवळ 1970 पासून युवक काँग्रेसच्या चळवळीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जे अनेक मित्र मला मिळाले, फार जीवाभावाचे आणि कौटुंबिक पारिवारिक असं त्यांचं नातं होतं. ते गेली 50 वर्षापेक्षा अधिक काळ आमचं ते नातं कायम टिकलं. अगदी अलीकडच्या शेवटच्या धर्मनाथच्या शेवटच्या क्षणापर्यंत 1972 पासून 80पर्यंत मी महाराष्ट्राचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना मला आठवतं की साधारणपणे 73-74 महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिकेत माझ्या कार्यकर्त्यांसाठी म्हणजे युवक काँग्रेसच्या सहकार्यासाठी तिकिटाचा मी प्रयत्न केला. त्यामध्ये सोलापूरला मला चांगलं यश आलं. जवळजवळ 8 ते 10 माझ्या सहकार्याने तिकीट मिळाली आणि त्यामध्ये 8 नगरसेवक निवडून आले. जवळ 8 ते 9 8 निवडून आले. त्यामध्ये धर्मांना, जनार्दन कारंपुरी, बाळासाहेब घोंगडे वगैरे वगैरे अशी जवळजवळ 8 नगरसेवक आणि अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते. आणि त्यामध्ये धर्मांना आणि त्याची जी सहकारी जनार्दन किंवा आणखी बरोबर असतील हे वाचन करणारे, चिंतन करणारे, मनन करणारे आणि सामाजिक भान असणारे असे कार्यकर्ते होते. म्हणजे धर्मांना नगरसेवक, नंतर महापौर आणि नंतर मग सोलापूरचा ऐतिहासिक शहराचा खासदार या नात्याने दिल्लीमध्ये पण त्यांनी विणकरांच्यासाठी, हातमागासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी खूप संघर्ष म्हणजे राज्य पातळीवर आणि देश पातळीवर केला. आणि त्याची नोंद महाराष्ट्रातल्या सगळ्या दैनिकांनी घेतली. मला त्याचं विशेष वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व दैनिकात फोटोसहित फार मोठी बातमी धर्मानाच्या या दुःखद निधनाची दिली. काही दैनिकांनी अग्रलेखाचं स्फूट त्याच्यावर लिहिलं. महाराष्ट्रांनी एवढी दखल घेतलेली आहे. निवडणूक हा त्या राजकीय एक भाग होता, पण निवडणुकीशिवाय सहकारी आता या विणकर संस्था असतील, सहकारी बँका असतील किंवा त्यावेळची अत्यंत महत्त्वपूर्ण औद्योगिक सहकारी बँक या आशियात मला वाटतं जवळजवळ एकमेव असावे बहुतेक, त्यामध्ये असलेला सहभाग, त्यांचं ग्रंथालय पूर्व भागातलं, त्या ग्रंथालयासाठी पुण्यामध्ये आल्यानंतर साधना आणि अशा वैचारिक चळवळी करणाऱ्या ग्रंथालयातून मासिकं, पुस्तकं, साने गुरुजींच्या श्यामच्या आईपासून ते गांधींच्या आत्मकथेपर्यंत अशी सगळी पुस्तकं हे सगळं एकत्र करायचे आणि सोलापूरच्या ग्रंथालयात नवीन पिढीला एक त्याच्या वाचन चळवळीतनं प्रेरणा मिळावी असा प्रयत्न त्यांनी केला. ज्यावेळी मुंबईला मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने काम करत होतो, नंतर मी 78ला आमदार झालो. मी आकाशवाणीची आमच्या आमदार निवासाची माझी रूम म्हणजे महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते माझ्या रूममध्ये असायचे. त्या धर्मांना वगैरे आम्ही सगळे असायचो. एकत्र जेवण, एकत्र गप्पा, एकत्र मंत्र्यांना भेटणं, एकत्र प्रदेश काँग्रेसच्या शिबिरामध्ये, याच्यामध्ये अनेक शिबिरं घेतली. आता शिबिरं होत नाही, प्रबोधन शिबिरं घेतली, वैचारिक शिबिरं घेतली. त्या सगळ्यामध्ये अतिशय धडाडीनं आणि जवळीकीनं मनापासून काम करणारे जे मोजके लोक होते, त्यामध्ये धर्मानंदचं नाव मी प्रामुख्याने माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं त्याचं दुःखद निधन हे माझ्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या आणि एकूणच आता अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं, सामाजिक चळवळीच्या दृष्टीनं एक मोठा हानिकारक झालं. आणि ज्यावेळी
आणि निमित्तानं मी जेव्हा सोलापूरला किंवा इतर ठिकाणी यायचो तेव्हा आवर्जून भेटायला येणाऱ्यांच्यामध्ये धर्मांना प्रामुख्याने असायचा. किंवा मला म्हणायचं मला कळवा बरं मला यायचं आहे म्हणजे असं ते एकत्र आम्ही नाटक करायचो. एक तर प्रसंग पंढरपूरला मी वारकरी संप्रदायाचा असल्यामुळं त्यांना माहिती मी पंढरपूरला कायम यायचो. पद्मशाली समाजाची जी धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेमध्ये अनेक कार्यक्रमाला आम्ही एकत्र आलो. आमचे पुण्याचे माजी उपमहापौर नाना मिठापिल्ली त्यांच्या पुतळ्याचं अनावरण मी धर्मांना आणि पंढरपूरचे आमदार आपले परिचारक यांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते झालं होतं. त्यावेळी मी जे भाषण केलं होतं आणि समाजाच्या सर्व नावांचा जो उल्लेख केला होता त्याचा खूप गौरवाने धर्माने उल्लेख केला होता. असं एक मित्राचं ॲप्रिसिएशन, माझ्याबद्दलची आपुलकी, माझ्याबद्दलचं प्रेम आणि राजकीय प्रगल्भता याची खूप चर्चा धर्माला फार मनोभावापासून करायचा. आणि विशेषतः मी त्याच्या जुन्या घरी पाचशा पेठेत जेव्हा येत होतो, एकत्र कुटुंब, त्यावेळेचा व्यवसाय हातमाग पावडं वगैरे, आणि त्यामुळं त्यावेळी सगळ्या कुटुंबाचं तो वर्णन करून मला जेव्हा सांगायचा ते मोठा आपुलकीला म्हणजे छान असा एकोपा होता. पुण्याला कधी माझ्या घरी आले तर माझ्या आईवडिलांशी गप्पा मारणं इतकं जिव्हाळ्याचं नातं होतं, कौटुंबिक पारिवारिक नातं होतं. आता काळाच्या ओघात त्याचं दुःखद निधन झालं. काय तर त्याला म्हणजे आपण थांबवू शकत नाही. त्याचं जाणं वैयक्तिक माझ्या दृष्टीनं, काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं ते खूप हानिकारक झालेलं आहे. आणि माझा तर फार जीवाभावाचा बंधुत्वाचा मित्र गमावल्याची वेदना मला या ठिकाणी आहे. वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र ध्यान उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय, पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.